तर पाहूयात पुढची बातमी। नांदेडमध्ये काँग्रेसची वंचित सोबत आघाडी, राज्यस्तरीय संसदीय बैठकीत निर्णय झाला। नांदेडमध्ये काँग्रेस वंचित एकत्र येणार, इतर जिल्ह्यांसाठी बोलणी सुरू असल्याचंही कळतं आहे। तर खासदार रवींद्र चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। काँग्रेस आणि वंचित हे नवं समीकरण येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला काही भागांमध्ये बघायला मिळेल। नांदेडमध्ये काय परिस्थिती आहे? नांदेडमध्ये जे काही होऊ घातलेल्या नगरपालिकाचे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्यामध्ये मी म्हणल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाची बाजू भक्कम आहे। महाविकास आघाडीची आम्ही त्या ठिकाणी बोलणी आमची चालू आहे आणि महाविकास आघाडीचाही त्या बाजू भक्कम आहे आणि काल परत त्यामध्ये भर वंचित बहुजन आघाडीची पडलेली आहे। जे तिथले नांदेडचे आमची जिल्ह्यातली जी काँग्रेसची मंडळी आहे आणि आमचे नांदेड जिल्ह्यातले वंचितचे जे प्रदेशचे नेते आहेत माननीय फारुक अहमद साहेब त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। त्यांनी त्यांचे जे नेते आहेत माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही काल वंचित आणि काँग्रेसची नांदेड जिल्ह्यापुरती युती नगरपालिकेसाठी आम्ही काल जाहीर केलेली आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जी महायुतीमधले जे आपसे मतभेद आहेत पक्षातले त्यांचा फायदा परत नागरिकांचा कौल लक्षात घेता मला निश्चितच विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये हे आघाडीच्या बाजूने जनता कौल करेल। नांदेड जिल्ह्यामध्ये जी आमची महाविकास आघाडीतली जी इतर पक्ष आहेत त्यांना आम्ही पूर्वी चर्चा केली होती की आम्ही वंचितसोबत त्या ठिकाणी आघाडीसाठी वंचित आणि आम्ही मिळून आघाडीसाठी आग्रही आहोत। त्यांनी आम्हाला संमती दिली होती आणि आपण जसं म्हणताय वेगळ्या वेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी समीकरणं असतात त्या जिल्ह्याप्रमाणे निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय चित्र आहे ते स्पष्ट होईल। स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक नेते हे नेमकं कोणतं समीकरण जुळवायचं, युती आघाडी कशी करायची याबाबतचा निर्णय घेतील हे यापूर्वीच काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन प्रकाश सह मनोज पाठक, झी 24 तास, मुंबई।